टेक्सटाईल कारखान्यात तयार झालेला माल वेळोवेळी विकत घेऊन त्याची रक्कम परत न देता सोलापुरातील राजशेखर श्रीनिवास गुंडेली वय 50 राहणार पद्मशाली नगर या कारखानदाराची 63,77,021 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे। वीणा विक्रम कांकरिया, अशोक जीवराजजी कांकरिया अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत। आरोपींनी फिर्यादी राजशेखर गुंडेली यांच्याकडून डिसेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 दरम्यान टॉवेलसह इतर टेक्सटाईल उत्पादनाची खरेदी केली। या खरेदी केलेल्या उत्पादनाच्या बिलाची हमी आरोपी वीणा व विक्रम कांकरिया यांनी सुप्रिया एक्सपोर्टच्या माध्यमातून मिळवून देण्याचे आश्वासन अशोक यांना दिले होते। त्यानंतर आरोपींनी 63,77,000चे उत्पादन घेतले, पण त्याची बिल न देता त्यांची फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद गुंडेली यांनी दिली आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। याचा तपास पोलीस निरीक्षक अजित लकडे हे करत आहेत।